नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची ही क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 7 की जो श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो असा आहे, या स्तरांपर्यंत निपुण झालेले आहेत. मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 8 साठी निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणती कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अध्ययन स्तर 8 मध्ये 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहिणे हे अपेक्षित आहे. प्रथमतः आपण या अध्ययन स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. म्हणजेच त्यामध्ये 2 ते 3 सोपे शब्द असलेले आणि त्यात एक जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य पाहून लिहिता येणे म्हणजेच अनुलेखन करता येणे अपेक्षित आहे. असे फलकावरील अथवा पाठ्यपुस्तकातील वाक्ये विद्यार्थ्यांना पाहून लिहिता येणे अपेक्षित आहे. जसे मासा पाण्यात पोहतो या वाक्याचे लेखन करत असताना विद्यार्थ्यांनी वाक्यातील एका वेळी संपूर्ण शब्दाचे लेखन करणे अपेक्षित आहे. बहुधा विद्यार्थी एखादा शब्द लिहिताना त्यातील एक एक अक्षर पाहून लिहितात. जसे मासा हा शब्द लिहिताना प्रथम मा हे अक्षर लिहितात, नंतर सा हे अक्षर पाहतात आणि मग लिहितात. अशा प्रकारे अनुलेखन करणे अध्ययन स्तर 8 मध्ये अपेक्षित नाही. या स्तरामध्ये शब्द पाहून तो संपूर्ण शब्द सलग लिहिणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ शिक्षण हा शब्द एकदाच पाहून तो वहीत शी क्ष न असा न लिहिता सलग शिक्षण असे लिहिणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे शब्दांचे लेखन करत करत संपूर्ण वाक्याचे लेखन विद्यार्थ्यांना करायचे आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी कृती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण कृतीचा क्रम समजावून घेऊया. प्रथम शिक्षकांनी वाक्य फलकावर लिहून त्या वाक्याचे एकदा मोठ्या आवाजात प्रकट वाचन करून दाखवावे. शिक्षकांच्या नंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या वाक्याचे प्रकट वाचन करावे. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाक्यातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक पाहण्यास सांगावा. वाक्यातील सर्व शब्द पाहून झाल्यावर तो विद्यार्थ्यांनी एकदाच लिहिणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ प्रवीण गोष्ट सांगतो या वाक्यातील प्रवीण हा शब्द विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहून एकदाच लिहावा. अशा प्रकारे वाक्यातील सर्व शब्द विद्यार्थ्यांनी सलग लिहिणे आवश्यक आहेत. पुढे अधिकचा सराव करून झाल्यावर विद्यार्थ्यांनी वाक्यातील केवळ एक एक शब्द पाहून न लिहिता संपूर्ण वाक्य पाहून एकदाच लिहिणे अपेक्षित आहे. या स्तरामध्ये आपण विद्यार्थ्यांना 2 शब्द असलेले अथवा 3 शब्द असलेले वाक्य अनुलेखनास देणार आहोत. वाक्य लिहिताना शब्द वाक्यातील जोडाक्षरे योग्य पद्धतीने विद्यार्थी लिहितात का याची पडताळणी शिक्षकांनी करावी. तर याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या अनुलेखनाचा पुरेसा सराव घेतल्यास लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर 8 मध्ये विद्यार्थी निपुण होण्यास मदत होईल. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची ही क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 7 की जो श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो असा आहे, या स्तरांपर्यंत निपुण झालेले आहेत. मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक 8 साठी निपुण करायचे आहे.
अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणती कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो. प्रथमतः आपण कृती समजून घेऊया. कृतीचे नाव पहा व लिहा. आपण वर्गात नियमित या कृतीचा वापर करतच असतो. यामध्ये 2 कृतींचा समावेश होतो. त्यातील पहिली कृती म्हणजे प्रथम वाक्य पाहणे आणि नंतर ते लिहिणे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी कृती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय बालमित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? व्हेरी गुड, खूप छान. आज आपण पहा आणि लिहा हे पाहूया. करायची ना ही कृती मग? व्हेरी गुड. पहा बरं, आपण सुरुवातीला एक वाक्य मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मी हे वाचून दाखवतो तुम्हाला, त्यानंतर माझ्या मागे तुम्हालाही म्हणायचंय. पहा, आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. आता पहा, मी हे वाक्य पाहून फळ्यावर लिहितो बरं का. तर पहा, आता मी कसं लिहितोय ते पहा. आता मला सांगा की मी ज्या वेळेस तुम्हाला हे वाचून दाखवलं त्यावेळेला तुम्ही माझ्या मागे वाचलात, बरोबर. पण मी ज्या वेळेस लिहित होतो मी एक एक अक्षर पाहून लिहिलं का? जसं आ, मग आ लिहिलं, जी, मग जी लिहिलं, असं नाही लिहिलं ना. मग मी कसं लिहिलं? आजी गोष्ट सांगते, बरोबर. आणि याला पूर्णविराम म्हणतात. वाक्य पूर्ण झालं की आपण ते पूर्णविरामही दिलंय. आजी गोष्ट सांगते. गोष्ट हा जोडाक्षरयुक्त शब्द आहे. हा तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे, पाहून व्यवस्थित लिहायचा आहे. मग तुम्ही लिहू शकता ना आता पाहून? चला बरं. पहा बाळांनो, आता आपण दुसरं एक वाक्य घ्यायचं का? तयार ना? तर पहा, दुसरं वाक्य काय पहा. मासा पाण्यात पोहतो. माझ्या मागे तुम्ही एकदा म्हणायचं, मासा पाण्यात पोहतो. म्हणा. मासा पाण्यात पोहतो. पहा, यामध्ये मासा पाण्यात पोहतो. मासा यानंतर पाण्यात हा जो शब्द आलाय ना तो जोडाक्षरयुक्त आलाय. मग तो व्यवस्थित पाहून लिहायचा आहे बरं का तुम्हाला. लक्षात आलं ना? व्हेरी गुड. आता मी हे वाक्य तुम्हाला लिहून दाखवू का? फळ्यावर लिहितो पहा. मासा पाण्यात पोहतो. हे तुम्हाला आता पाहून लिहायचंय. जसं पहिलं वाक्य लिहिलं ना तुम्ही तसंच हे वाक्य पाहून लिहायचंय. करा बरं सुरू. बाळांनो, आज आपण अशी काही जोडाक्षरयुक्त शब्द असलेली वाक्य पाहिलीत. अशीच काही वाक्य तुम्हाला शोधायची आहेत आणि ती तुमच्या वहीत लिहून काढायची आणि मला उद्या दाखवायची. लिहाल ना मग? नक्की ना? व्हेरी गुड. तर याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या अनुलेखनाचा पुरेसा सराव घेतल्यास लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर 8 मध्ये विद्यार्थी निपुण होण्यास मदत होईल. या स्तरातील कृतींसाठी आपण शाळेतील फलक, स्मार्ट टीव्ही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, वाक्यपट्ट्या तसेच वाक्य तक्त्यांचा उपयोग करू शकतो. या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे.
या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. तर अध्ययन स्तर 8 मध्ये 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्य पाहून लिहिणे हे अपेक्षित आहे. प्रथमतः आपण या अध्ययन स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 2 ते 3 सोपी शब्द असलेली आणि सोप्या जोडाक्षरांचा समावेश असलेल्या 1 ते 2 सोप्या वाक्यांचे अनुलेखन करता येणे आवश्यक आहे. म्हणजेच यामध्ये 2 किंवा 3 सोपे शब्द आणि त्यात एक जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य पाहून लिहिता येणे म्हणजेच अनुलेखन करता येणे अपेक्षित आहे. असे फलकावरील अथवा पाठ्यपुस्तकातील वाक्य विद्यार्थ्यांना पाहून लिहिता येणे अपेक्षित आहे. जसे सुंदर प्रकाश आहे, आम्ही बागेत खेळतो. या वाक्याचे लेखन करत असताना विद्यार्थ्यांनी वाक्यातील एका वेळी संपूर्ण शब्दाचे लेखन करणे अपेक्षित आहे. बहुधा काही विद्यार्थी एखादा शब्द लिहिताना शब्दातील एक एक अक्षर पाहून लिहितात. जसे सुंदर हा शब्द लिहिताना प्रथम सु हे अक्षर लिहितात, नंतर द हे अक्षर पाहतात आणि मग लिहितात. अशा रीतीने एक एक अक्षर पाहून विद्यार्थी शब्द लिहितात. अशा प्रकारे लेखन करणे अध्ययन स्तर 8 मध्ये अपेक्षित नाही. आपल्याला विद्यार्थ्यांना वाक्याचे अनुलेखन या स्तरामध्ये निपुण करायचे आहे. या स्तरामध्ये शब्द पाहून तो संपूर्ण शब्द सलग लिहिणे अपेक्षित आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी आज आपण एक कृती पाहणार आहोत. प्रथमतः आपण कृती समजून घेऊया. कृतीचे नाव आहे वाक्य पहा व लिहा. आपण वर्गात नियमित या कृतीचा वापर करतच असतो. यामध्ये 2 कृतींचा समावेश होतो. त्यातील पहिली कृती म्हणजे प्रथम वाक्य पाहणे आणि नंतर ते लिहिणे. आता आपण कृतीचा क्रम समजून घेऊया. प्रथम शिक्षकांनी वाक्य फलकावर लिहून त्या वाक्याचे एकदा मोठ्या आवाजात प्रकट वाचन करून दाखवावे. शिक्षकांच्या नंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या वाक्याचे प्रकट वाचन करावे. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाक्यातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक पाहण्यास सांगावा. वाक्यातील सर्व शब्द पाहून झाल्यावर तो विद्यार्थ्यांनी एकदाच लिहिणे आपल्याला अपेक्षित आहे. आता आपण ही कृती प्रत्यक्षात पाहू. बाळांनो, आज आपण वाक्य लिहिण्याचा सराव करणार आहोत. चालेल ना? तर हे बघा, आता हे पहिलं वाक्य मी तुम्हाला दाखवतो. मी अगोदर हे वाक्य वाचतो, माझ्या मागे तुम्हाला म्हणायचंय. धान्य धान्य पोत्यात पोत्यात भरणे. भरणे. धान्य पोत्यात भरणे. धान्य पोत्यात भरणे. आता तू वाच. धान्य पोत्यात भरणे. धान्य पोत्यात भरणे. ओके. या वाक्यामध्ये धान्य पोत्यात हे 2 शब्द आहेत, परंतु ते वेगळे आहेत बरं का. ते 2 शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. जोडाक्षरयुक्त शब्द लिहित असताना काळजीपूर्वक तुम्हाला पाहायचं आहे आणि मग तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. लिहिता असताना एक काळजी घ्या. धान्य शब्द हा लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, तो पाहायचा आणि वहीमध्ये पूर्ण शब्द एकदाच लिहायचा आहे. मग तसाच पोत्यामध्ये हा जो शब्द आहे पोत्यात, तोही आपल्याला पाहून वहीमध्ये लिहायचा आहे. चालेल ना? तर आता तुम्ही लिहायला सुरुवात करा. चला दाखवा बरं मला, कोणी कोणी लिहिलं, कसं लिहिलंय. वा, छान छान. हां, तू पण छान लिहिलं. व्हेरी गुड. तर या अध्ययन स्तराच्या सरावासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.